नमस्कार, मी तनुश्री प्रल्हादराव इंगळे गरजा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। चला तर आज बघूया आजच्या ठळक बातम्या। मातृछाया सोशल सेंटर मार्फत मेळघाट, अमरावती व अकोट मध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांची CSO नेटवर्कची कार्यशाळा झाली संपन्न। 5 जुलै 2024 रोजी मानवी तस्करी विरुद्ध CSO नेटवर्कची कार्यशाळा अमरावती विभागातील परतवाडा येथील जीवन विकास संस्था येथे झाली। कारितास इंडिया न्यू दिल्ली, सबल पार्टनर्स, मातृछाया सोशल वेलफेअर सोसायटी भंडारज, जीवन विकास संस्था परतवाडा आणि दयासागर सोशल सेंटर राणीग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्रातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील मेळघाट विभागातील मानवी तस्करीशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे हा या बैठकीचा प्राथमिक केंद्रबिंदू होता। सकाळी 11 वाजता लघु प्रार्थनेने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। मातृछाया संस्थेचे सबल प्रकल्पाचे समन्वयक श्री नितीन जामनिक यांनी सर्व सहभागीचे स्वागत केले। मातृछाया संस्थेच्या संचालिका ॲडव्होकेट सिस्टर हिरा पारखे यांनी कार्यक्रमाचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर दिलीप काळे सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। जीवीचे संचालक जोस कुनपल्ली यांनी या उदात्त कार्यासाठी सर्वांचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला। डॉक्टर मुकुंद देशमुख, प्रकल्प सहाय्यक व्यवस्थापक कारितास इंडिया यांनी नेटवर्किंगच्या उद्देशाबद्दल थोडक्यात संदर्भ दिला आणि मागील बैठकीच्या निकालाचा आढावा घेतला। सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण करण्यासाठी NGOच्या एक संघ आवाजाने सामाजिक समुपदेशन करण्याची क्षमता मजबूत करण्यासाठी, सशक्तीकरण वाढवण्यासाठी आणि निर्णय घेणाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी नेटवर्किंग महत्त्वपूर्ण आहे, यावर त्यांनी भर दिला। अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील मेळघाट विभागातील मानवी तस्करी समस्या सोडवणे हा या बैठकीचा उद्देश होता। प्रतिष्ठित वक्ते श्री अँसन थॉमस यांना पाहुणे वक्ता म्हणून मानवी तस्करीशी लढा देण्यासाठी त्यांचे अनुभव आणि अंतर्दृष्टी सामायिक केल्या। क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ञ श्री थॉमस यांनी माहितीपूर्ण, सखोल, प्रेरणादायी अनुभव शेअर केले। सत्राची सुरुवात अमरावतीच्या समाजकार्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व अमरावतीच्या बाल कल्याण समितीचे माजी अध्यक्ष डॉक्टर दिलीप काळे सर यांनी मानवी तस्करी या विषयातील आपले ज्ञान व अनुभव सांगितले। दोन्ही वक्त्यांनी प्रदान केलेल्या अंतर्दृष्टीमुळे सहभागींना प्रोत्साहन केले गेले। या गंभीर कारणासाठी त्यांच्या समर्पणाचा कायमचा प्रभाव राहील। सहभागींना त्यांचे अनुभव ऐकण्याची, असुरक्षित लोकसंख्येचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेपासून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल विशेषाधिकार वाटले। डॉक्टर दिलीप काळे सर यांच्या सत्रानंतर सहभागींना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील मानवी तस्करीशी संबंधित त्यांचे स्वतःचे अनुभव निरीक्षण सामाजिक करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे दिली। महाराष्ट्रातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील क्षेत्रात तस्करी रोखण्यासाठी आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी कृतीयोग्य योजना तयार करण्यासाठी हा सहयोगी दृष्टिकोन खूप उपयुक्त ठरला। समिती म्हणाली की असुरक्षित व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी आपण हात मिळवणी करूया। एकत्रितपणे आम्ही मानवी तस्करी विरुद्धच्या आमच्या लढ्यात महत्त्वपूर्ण प्रभाव पडू शकतो। बैठकीला 15 NGOचे 36 प्रतिनिधी सहभागी झाले होते, ज्यामध्ये नंबर 1 न्यूज चॅनलचे संस्थापक श्री नितीन पाटील मुळे, माहेर फाउंडेशनच्या संचालिका सौ दीपाताई तायडे, वर्ल्ड विजन पाणी फाउंडेशन, अपेक्षा सोसायटी, SPS, दिव्य सदन सोशल सेंटर, RCC, अकोट, सिजेंटा फाउंडेशन, AEG फाउंडेशन, SFC, कॉन्व्हेट, CSO संस्था अमरावती व इतर इत्यादी संस्था प्रतिनिधींनी बैठकीला प्रतिसाद दिला। शेवटी मातृछाया सोशल सेंटरच्या संचालिका
ॲडव्होकेट सिस्टर हिरा पारखे यांनी सर्वांचे आभार मानले. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.